अमरावती येथे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक शुक्रवारी संपन्न झाली। या बैठकीला 7ही मतदारसंघातील आमदार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। त्या दरम्यान अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात पालकमंत्र्यांना माहिती दिली। यासह मतदारसंघात जास्तीत जास्त निधी खेचून आणणार अशी माहिती आमदार प्रवीण तायडे यांनी दिली। नाही, आरोग्य व्यवस्था फार ढासळलेली आहे। आरोग्य व्यवस्था तिथे कर्मचारी कमी आहे आणि तिथला ॲव्हरेज आहे पेशंटचा ॲडमिशनचा 114% आणि डफरिनच्या तुलनेत म्हणजे डफरिनला जो डिलिव्हरीचा जो रेशो आहे म्हणजे महिन्याला 450-500 असा तो रेशो एका तालुक्यावरच्या रुग्णालयात प्रसूतीचा म्हणजे डिलिव्हरीचा आहे। त्याच्यामुळं किती ताण असेल कर्मचाऱ्यांवर। आणि एक मुद्दा असा घेतला की सक्षमद्वारे जे आउटसोर्सिंगच्याद्वारे जे एजन्सीमार्फत काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना प्रत्यक्षात 27,500 रुपयावरती सह्या घेतल्या जातात आणि प्रत्यक्षात त्यांच्या हाती 18,000 रुपये येतात। 13,000वर चतुर्थ कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांना सह्या घेतल्या 13,600वर आणि प्रत्यक्षात 8,000 रुपये हाती देतात। हा एवढा मोठा डिफरन्स हा सुद्धा मी लक्षात आणून दिला। त्याच्यानंतर DPCच्या माध्यमातून नगर परिषदची इमारत असो की ॲम्ब्युलन्स असो 102 असो 108 असो ज्या हे आहे रुग्णवाहिका त्याच्यावर प्रकाश टाकला आणि कचरा डेपो शाळा मतदारसंघातल्या शाळा बांधण्यासाठी निधी मागितली। या इतर मुद्द्यांवर मी हे केलं। तुमच्या मतदारसंघात फेनले मिरचा प्रश्न प्रलंबित आहे, या संदर्भात चर्चा झाली? नाही, याच्याशी DPDCवर ठराविक मुद्द्यांवर विकास निधी प्राप्त करण्यासाठी तो ठराविक हेड आहेत ते ठरवलेले, त्या हेडच्या माध्यमातूनच निधी म्हणजे मागता येतो। फेनले मिल हा मोठा विषय झाला म्हणजे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा विषय झाला, खास करून केंद्र शासन। त्याच्यामुळं त्याची चर्चा अमरावती जिल्ह्यात एक ओरड अशी होती अमरावती जिल्हा आमच्या मतदारसंघात अचलपूर मतदारसंघात की संत्र्याची फळगळ मिळाली नाही, परंतु फळगळ ही 1/9/2024ला मंजूर झाली होती। तेव्हा मी आमदार नव्हतो। त्याच्यानंतर त्याच्या आधी गारपीटग्रस्तांना मदत झाली शासनातर्फे आणि एकाच पिकावर एका 6 महिन्यात 2दा मदत मिळत नाही। पण विशेष बाब म्हणून काही करता येईल काय हा मुद्दासुद्धा मी सन्माननीय पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी त्यावरती ते निर्णय घेतील काय घ्यायचा। परंतु मी आमदार असतानाच्या नंतरची कोणतीही मदत अशी रुकली नाही आणि 1/9/24ला हे पत्र प्राप्त झालेलं आहे फळगळचं। त्याच्यामुळं त्यावेळेस मी आमदार नव्हतो, त्याच्याशी माझा सुद्धा संबंध नाही, परंतु काय मिळू शकते याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे।